तर PYQs मध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोन लाईनचे इक्वेशन दिलेले बरोबर. लाईनचे इक्वेशन कसे असते बघितले आपण काल बरोबर का. AX + BY + C = 0 तशा फॉर्ममध्ये दोन लाईनचे इक्वेशन दिलेले ह्यांचा कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं. काय करायचं, ह्याचा लेफ्ट हँड साईड ह्याचा लेफ्ट हँड साईडचा मल्टिप्लिकेशन करायचं आणि एकच इक्वेशन तुम्हाला मिळतो. या एक्सचा मल्टिप्लिकेशन एक्स बरोबर होईल, या 2x चा मल्टिप्लिकेशन y बरोबर पण होईल, या y चा मल्टिप्लिकेशन 3x बरोबर आणि या y बरोबर बरोबर का. एक्स स्क्वेअरचे टर्म कंबाईन करायचे, एक्स वायचे टर्म कंबाईन करायचे आणि वाय स्क्वेअर चे पण कंबाईन करायचे. असा एक इक्वेशन मिळतो. ह्यालाच काय म्हणायचं, कंबाईन इक्वेशन. एका इक्वेशन मध्ये दोन लाईनची इन्फॉर्मेशन आहे, दोन लाईन जे इंटरसेक्ट होत आहेत त्यांचं कंबाईन इक्वेशन कसं लिहायचं, दोन्ही इक्वेशन्सला मल्टिप्लाय करायचं. येतं लक्षात. सेकंड क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. हे दोन लाईनला रिप्रेझेंट करणारा इक्वेशन आहे. आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे दोन्ही लाईन कसे आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरची कंडिशन काय होती आणि हा कसला इक्वेशन आहे बघा. हा कसला इक्वेशन आहे, ह्याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन बरोबर का. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, दोन लाईन्स जे इंटरसेक्ट करतायत ते जर ओरिजिन मधून पास होत असतील तर त्याला रिप्रेझेंट करणारा जो इक्वेशन असतो तो कसला असतो, होमोजिनियस इक्वेशन असतो. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, प्रत्येक टर्मची पॉवर 2 आहे बघा. ह्याची 2 आहे, ह्याची 2 आहे, ह्याची 2 आहे. होमोजिनियस इक्वेशन आहे म्हणजे ओरिजिन मधून पास होत आहे. हे कोऑर्डिनेट सिस्टीम ओरिजिन मधून पास होणारे हे दोन लाईन्स आहेत. या दोन लाईन मधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे म्हणून सांगितलं. हे बेटा दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या टॅन थिटाची व्हॅल्यू, अॅक्यूट अँगल कॅल्क्युलेट करू. टॅन थिटाची व्हॅल्यू किती असते, टॅन 90 डिग्री किती असतो, नॉट डिफाईन्ड असतो बरोबर का. टॅन 90 डिग्री किती असतो, नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड येण्यासाठी डिनॉमिनेटरचा टर्म काय असायला पाहिजे, 0. डिनॉमिनेटरला काय होता, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये h² - ab/a+. तर a+b ची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे बरोबर का. तर a+b ची व्हॅल्यू 0 पाहिजे. ए कुठे, बी कुठे, एक्स स्क्वेअर सोबत जो असतो तो असतो ए आणि वाय स्क्वेअर सोबत जो असतो तो कोण असतो, बी. या दोघांची एडिशन किती असायला पाहिजे, 0. कारण त्यांनी परपेंडिक्युलर आहे म्हणून म्हणलं. तर या दोघांची एडिशन किती पाहिजे, 0. तर k + -4 म्हणजे k - 4 किती असायला पाहिजे, 0. हा -4 इकडे गेल्यावर k ची व्हॅल्यू काय माहिती, +4 मिळते. येते का लक्षात. थर्ड क्वेश्चन बघा. राईट द जॉईंट इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बरोबर. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ते सुद्धा दोन लाईनच आहेत. त्यांचा आपल्याला काय लिहायचं, कंबाईन इक्वेशन. पण त्याच्यासाठी त्या लाईनची इक्वेशन्स माहिती असायला पाहिजे. एक्स ऍक्सिसचा इक्वेशन काय असतो, काल तुम्हाला सांगितलं बघा. एक्स ऍक्सिसचा इक्वेशन किंवा एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा इक्वेशन काय असतो, y = 0, y = समथिंग असतो. ह्याचं काय असणार आहे, y = याचं इक्वेशन काय असणार आहे बरोबर का. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर कंबाईन इक्वेशन मिळणार आहे. कंबाईन इक्वेशन काय मिळणार आहे, इथे बघा. कंबाईन इक्वेशन काय मिळणार आहे, कंबाईन इक्वेशन काय मिळणार आहे, x × y = 0. या दोन्ही लाईनचा कंबाईन इक्वेशन किती असतो, लेफ्ट हँड साईडचं मल्टिप्लिकेशन करायचं, x × y = 0. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन. काय लिहायचं, सेपरेट इक्वेशन. काय लिहायला सांगितलंय, सेपरेट इक्वेशन. हे कंबाईन इक्वेशन दिले नाही, आपल्याला लिहायचं सेपरेट इक्वेशन. सेपरेट इक्वेशन लिहिण्यासाठी याला काय करावं लागेल, फॅक्टराईज करावं लागेल. काय करावं लागेल, दोन सेपरेट इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. कसं फाइंड आउट करायचं, ह्याला a² - b² फॉर्ममध्ये लिहितो. फाय कुणाचा स्क्वेअर आहे, फायच्या ऐवजी √5 लिहितो, x² च्या ऐवजी x लिहितो आणि याचा स्क्वेअर करतो. एक्सचा स्क्वेअर x², √5चा स्क्वेअर पाय येतो आणि याला सुद्धा तसंच लिहितो, 3y² लिहितो बरोबर का. 3 चा स्क्वेअर 9, y चा स्क्वेअर y². तर काय होईल बघा, a² - b² किती असतो, a + b × a - ठीक आहे = 0. असंच आहे का बघा, सेपरेट इक्वेशन. ठीक आहे. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. याचं परत सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं, आय थिंक काल टेक्स्टबुक मध्ये हेच क्वेश्चन होतं का, काय केलं होतं याला. ही जी पहिली टर्म आहे x + y x - y, a² - b² ला एक्सपांड कसं करू शकतो, a + b × a - b आणि पुढचा टर्म तसाच याला एका ब्रॅकेटमध्ये लिहितो. ठीक आहे. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर परत हेच टर्म भेटायला पाहिजे, असं ब्रॅकेट बनवायचं. आता हे एक टर्म आहे, हे एक टर्म आहे, मध्ये प्लसची साईन आहे. दोघांकडे x - y कॉमन आहे. तर याच्याकडे काय शिल्लक राहील, या टर्म मधून x - y कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील, x + y आणि याच्याकडनं x - y कॉमन
काढून घेतलं तर काय शिल्लक राहील? प्लस, बरोबर ना? तर हे 2 इक्वेशन मिळाले बघा. 2 इक्वेशन मिळाले. येते का लक्षात? पुढचा क्वेश्चन बघा. 2 मार्काचे क्वेश्चन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. हे बेटा कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. ते 2 लाईन्स जिथे इंटरसेक्ट करतात एकमेकाला, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर हा टर्म आणि हे 2 टर्म हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? एक्स मायनस 1चा परफेक्ट स्क्वेअर आहे. आणि हा वाय स्क्वेअर शिल्लक राहतो. बरोबर का? आता हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झाले. तर ए प्लस बी, ए मायनस बी केल्यानंतर असे 2 फॅक्टर्स मिळतात. तर हे 2 लाईनचे सेपरेट इक्वेशन आहेत. तर हा एक्सप्रेशन इक्वल टू 0 एक लाईनचा इक्वेशन असणार आहे आणि दिस इज इक्वल टू 0 एक लाईनचा इक्वेशन असणार आहे. या -1ला इकडे पाठवलं तर काय होईल? +1. या -1ला इकडे पाठवलं तर हा दुसरा इक्वेशन आहे. हे 2 लाईनचे इक्वेशन आहेत. या दोघांना इक्वेट करायचं. दोघांना ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. दोघांना ऍड केलं तर वाय इलिमिनेट होते बघा. एक्सची व्हॅल्यू मिळते. बरोबर का? एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि ही एक्सची व्हॅल्यू या दोघांपैकी कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर वायची व्हॅल्यू मिळते. हेच तुमचे इंटरसेक्टिंग पॉईंट्स आहेत. बरोबर का? काल आपण तो फॉर्म्युला बघितला होता बघा. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 2 इंटरसेक्टिंग पॉईंट्स, त्या 2 इंटरसेक्टिंग लाईन्स एका पॉईंटपाशी इंटरसेक्ट होतात. त्या इंटरसेक्टिंग पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहिलं होतं कुठे आपण? आहे का फॉर्म्युला तुमच्याकडे? आणि दुसरा त्याला लक्षात ठेवायचं काय तर होतं बघा. मी मागच्या वर्षी सांगितलं होतं. वर्षी मीच विसरलो. हँडसम बिनसम काय तर असं काय तर वाक्य होतं बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. 2 लाईनचा कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. त्या 2 लाईन मधला ॲक्यूट अँगल विचारलेला आहे. बरोबर का? ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे. हा ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला. ह्याच्यामधला HEB हे कुठून भेटेल? एक्स स्क्वेअर सोबत जो असतो, हे बघा, एक्स स्क्वेअरची टर्मच नाही आहे. एक्स स्क्वेअर सोबत जो असतो तो असतो ए. एक्स वाय सोबत असतो तो असतो 2h. वाय स्क्वेअर सोबत असतो तो बीची व्हॅल्यू. बरोबर का? तर एक्स स्क्वेअरचा टर्मच नाही आहे म्हणजे एची व्हॅल्यू काय? बरोबर का? त्याच्यानंतर एक्स वाय सोबत काय? 1 आहे. तर 2h ची व्हॅल्यू 1 आहे. वाय स्क्वेअर सोबत जो असतो तो कोण असतो? बी. तर बीची व्हॅल्यू 1 आहे. ते व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर ना, याला सॉल्व्ह केल्यानंतर ना तो येतो 1. बरोबर का? तर टॅन इनव्हर्सची व्हॅल्यू किंवा 1 कधी असतो? टॅन 1 कधी असतो? टॅन थिटाची व्हॅल्यू 1 कधी असते? टॅन 45. तर ह्याच्या पुढची स्टेप कशी असते बघा. हा टॅन इनव्हर्स आणि त्या 1च्या ऐवजी लिहू शकतो टॅन पाय बाय 4. टॅन इनव्हर्स आणि टॅन कॅन्सल आउट होतो आणि थिटाची व्हॅल्यू काय येते? पाय बाय. फाइंड के इफ द सम ऑफ स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. रिलेशन दिलेलं आहे. सम ऑफ स्लोप आणि इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप मध्ये रिलेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे रिलेशन? सम ऑफ स्लोप m1 प्लस m2. सम ऑफ स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इज ट्वाइस. इज म्हणजे इक्वल टू इज ट्वाइस ऑफ कोण? देअर प्रोडक्ट्स m1 इंटू m2. हे रिलेशन दिलेलं आहे. फाइंड के म्हणलंय. आता m1 प्लस m2 कुठून भेटेल? m1 प्लस m2 त्याचा रिलेशन आहे बघा. m1 प्लस m2 चा फॉर्म्युला काय होता? m1 प्लस m2 किती होता? -2h बाय b. हा कुठून भेटेल? आणि m1 इंटू m2 किती होता? a बाय. हे कुठून भेटेल? हे बेटा हा जो कंबाईन इक्वेशन आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर सोबत असणारा टर्म ए असतो. ए ची व्हॅल्यू किती आहे? एक्स वाय सोबत असणारा टर्म तो असतो 2h. 2h ची व्हॅल्यू किती आहे? आणि वाय स्क्वेअर सोबत असणारा काय असतो? बरोबर. बी ची व्हॅल्यू काय? मायनस. ते व्हॅल्यूज इकडे सबस्टिट्यूट केल्यानंतर ना, हे बघा m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती मिळते? -k. 2h ची व्हॅल्यू k आहे आणि b ची व्हॅल्यू -3. काय झालं की? अच्छा कॅन्सल केलं का? ठीक आहे. ठीक आहे. आणि m1 इंटू m2 किती आहे? a बाय b म्हणजे 1/-3. त्याला सॉल्व्ह केल्यावर k ची व्हॅल्यू किती येते? -2. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन हॅव्हिंग स्लोप्स 2 and 3. हे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. 2 लाईन्स कशी आहेत? ओरिजिन मधून पास होतात. ठीक आहे. अंडू करतो आता 1 मिनिट. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन हॅव्हिंग स्लोप्स 2 and 3. हे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एकाचा स्लोप 2 आहे, एकाचा स्लोप 3 आहे. ठीक आहे. दोन्ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे इथंच असणार 2 आणि 3. या 2 लाईनचा जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करायचं. एकाचा स्लोप दिलाय. पहिल्याचा स्लोप किती आहे? दुसऱ्याचा स्लोप किती आहे? स्लोप माहिती आहे.
आणि एक पॉईंट पण माहिती आहे बघा, हे दोन्ही लाईन कुठून पास व्हायला लागलेत, ओरिजिन. एका लाईन बद्दल लाईनचा स्लोप माहिती आहे आणि लाईनचा पॉईंट माहिती आहे. लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि लाईनचा स्लोप माहिती आहे. तर पॉईंट स्लोप फॉर्मने लाईनचं इक्वेशन कसं लिहू शकत होतो? काल 5 फॉर्म बघितलं की लाईनची. कसं लिहायचं? पॉईंट स्लोप फॉर्म माहिती असेल तर y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू, पण आता हे x1 y1 जे आहे ते झिरोच आहेत. तर y इज इक्वल टू काय येणार आहे, mxच येणार. आता पहिल्या लाईनसाठी m1 ची व्हॅल्यू किती आहे, 2x. आणि दुसऱ्या लाईनसाठी हे इक्वेशन कसं येईल बघा, 2x मायनस y इक्वल टू 0. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन कसं येईल, 3x, सॉरी अंडू करता येईल तुमचा, 3x मायनस y इक्वल टू 0. ठीक आहे. या दोन्ही लाईनचे इक्वेशन तर भेटले. यांचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन म्हणजेच कंबाईन इक्वेशन. या दोघांच्या लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय करायचं, असा इक्वेशन आहे. येते का लक्षात? हाच आहे ना नेक्स्ट क्वेश्चन. इफ ax square plus 2hxy plus by square equal to 0 represents a pair of lines and h square is equal to ab, then find the ratio of their slopes. बेटा ही कंडिशन कधी अचीव होते, वेगवेगळ्या कंडिशन होते बघा. हा का आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे. म्हणजे दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होते, दोन इंटरसेक्टिंग लाईन्स कुठून पास होतात, ओरिजिन मधून. त्यांचा हा इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे. आणि ही कंडिशन दिली बघा, ही कंडिशन कधी अचीव होते, एच स्क्वेअर मायनस ए बी आहे. हे काय आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू काय, सी. ही कंडिशन म्हणजे तो टॅन थिटामध्ये रूटच्या आतमध्ये 2 रूट होता की नाही, एच स्क्वेअर मायनस ए बी. एच स्क्वेअर मायनस ए बी जर 0 असेल, न्यूमरेटर 0, डिनॉमिनेटरला काय पण असू दे, 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज 0. टॅन थिटाची व्हॅल्यू 0 कधी येते, 0ला, बरोबर का. म्हणजे दोन लाईन मध्ये अँगलच नाही आहे, दोन्ही लाईन कसे आहेत, को इन्साइडिंग आहेत, बरोबर का. दोन्ही एकावरती एक ओव्हरलॅप होते, को इन्साइड होते. ठीक आहे. काय विचारलंय मग, पेअर ऑफ लाईन्स, देन फाइंड द रेशो ऑफ देअर स्लोप्स. स्लोपचा रेशो काय असणार आहे, पहिल्या लाईनचा जो स्लोप असणार आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप पण तेच असणार आहे, बरोबर का. दोन्ही लाईन एकावरती एक ओव्हरलॅप होते, दोघांचा स्लोप सेम असणार आहे. तर दोघांचा स्लोप जर सेम असेल तर त्यांचा रेशो किती येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर. एक नंबर डिवायडेड बाय सेम नंबर काय येणार आहे, 1 येणार आहे. दोन्ही स्लोप इक्वल आहेत तर त्यांचा रेशो किती येणार आहे, 1:1 लिहिले, बरोबर. ठीक आहे. रेशो किती असणार आहे, 1:1. 6th क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय इज. हे असं एक क्वेश्चन आपण काल सॉल्व्ह केलं बघा, टेक्स्टबुक मध्ये होता. हे कंबाईन इक्वेशन आहे, दोन लाईनला रिप्रेझेंट करणारा हा कंबाईन इक्वेशन आहे. त्या दोन लाईन पैकी एक लाईन ही आहे, बरोबर का. याच्यातलं के फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं, ह्याला लिहायचं ऑक्झिलरी फॉर्म मध्ये. काल आपण बघितलं बघा, ऑक्झिलरी फॉर्म मध्ये कसं लिहायचं, याला ऑक्झिलरी फॉर्म मध्ये लिहून दाखव. ठीक आहे. हे बेटा, याचा ऑक्झिलरी फॉर्म कसा लिहायचा, 1m स्क्वेअर प्लस km प्लस 6 इक्वल टू 0. याचा स्लोप किती आहे, -2, बरोबर का. -2 चा स्क्वेअर k इंटू -2 प्लस 6 इक्वल टू 0. ठीक आहे. -2 चा स्क्वेअर 4 -2k प्लस 6. हे बेटा 6 प्लस 4 10 आणि -2k तिकडे जाईल, हा 10 इकडे, -2k इकडे आल्यावर प्लस 2k. के ची व्हॅल्यू किती येते, के ची व्हॅल्यू 5.